भंडारा जिल्ह्यातील रेती घाटातील गैरव्यवहारावरून राजकारण तापलं आहे। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी थेट 300 कोटींपेक्षा अधिकच्या घोटाळ्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे। या आरोपांना काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दुजोरा दिलाय, तर अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सरकारची बाजू मांडत सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलंय। बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं होतं लक्षवेधीमध्ये, आणि बावनकुळे साहेबांनी सभागृहामध्ये आश्वासन दिलं होतं। तर सभागृहाच्या आश्वासनाला SDO आणि कलेक्टर नाकारू शकत नाही। हे सरासरी हा मोठा घोटाळा आहे। आमचा तर तो 300 कोटीचा तर घोटाळा आहेच, पण आता चालू जो याच्यामध्ये जे जिल्ह्यामध्ये रेती चालू आहे त्याच्यामध्ये 1000 कोटीचा घोटाळा करण्यासाठी हा दाबण्यात आलेला आहे। अधिकारी कुठेतरी एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करताय असं वाटतं। 100% कलेक्टर आणि मायनिंग अधिकारी आणि SDO हे याच्यातला सगळं मुख्य सूत्रधार कलेक्टर आहे। कलेक्टरनी आज त्याला SDOला सपोर्ट केलं नसेल किंवा आदेश दिला नसेल तर SDOची हिंमत आहे का? हिंमतच नाही। म्हणजे याचा अर्थ हा एकचा कल्पित जो आहे, धृतराष्ट्र डोळ्यावर पट्टी बांधून जो ठेवलेला आहे कलेक्टर आहे, आणि याला ताबडतोब निलंबित करायला पाहिजे। ते 72 कोटीचं नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे। त्या पद्धतीचं सगळे पेपर्स आम्ही दिले, त्याची एक लक्षवेधी आपण लावलेली होती विधानसभेमध्ये। त्यामुळे आता बावनकुळे साहेबांनी याच्यामध्ये प्रॉपर लक्ष घातलं पाहिजे, आणि राज्याचा महसूल ज्या पद्धतीने डुबवला जात असेल, आणि एकीकडे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही, धान उत्पादकाला द्यायला बोनस नाही, विकासासाठी रस्ते नाही, गड्ड्यांचं साम्राज्य या पूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे। त्यामुळे मुठभर लोकांचं लांगून चांगल करण्यापेक्षा, कारण की मोदी सरकार तर मुठभर लोकांचं लांगून चांगल करते, तसं महाराष्ट्राच्या सरकारने मुठभर लोकांसाठी चांगलपण करून सर्वसामान्याला चा पैसा हा जो लुटण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी पुढाकार घ्यावा, ही भूमिका आमची आहे। त्यांनी घेतलेले आता त्या विषयावर तो त्यांचा जिल्ह्याचा विषय आहे, मी त्या खात्याचा मंत्री नाही, त्यामुळे त्या विषयावर सध्या मला भाष्य करणं योग्य वाटत नाही। परंतु मला असं वाटतं की राज्यामध्ये शासनाने गरीब लोकांना रेती मिळावी यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहे। जे रेती घाट आहे त्यातून देखील अनेक लोकांना लाभ देण्यासाठी धोरण केलेलं आहे। काही टक्केवाढही आपण राखून ठेवलेली आहे। वेगवेगळ्या विकास प्रकल्पासाठी देखील असे धोरण केलेले आहे। भविष्यामध्ये वाळूची चोरी कमी व्हावी या दृष्टीने शासनाचा नेहमीच प्रयत्न असतो, परंतु डिमांड आणि सप्लायचा रेशो बिघडल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये काही लोक अशा पद्धतीचा गैरव्यवहार करतात। जे गैरव्यवहार करतात त्यांच्यावर शासन कठोर कारवाई करत आहे। अनेक या संदर्भामध्ये धोरणामध्ये आवश्यक तो बदल देखील केलेला आहे। काही किती बदल केले तरी काही लोक असा प्रयत्न करतात, तर त्याला कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे, ते केल्या जाईल।